प्रस्तुत आंतरराष्ट्रीय महिला दिनाने आमच्या तारा न्यूजच्या वतीनं 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही जी प्रेरणादायी महिलांची यशोगाथा ठेवलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला पहिला प्रश्न असं विचारेन की अनेकदा महिला काम करत असताना संसार आणि नोकरी हे राहटगडगं सांभाळत असताना तारेवरची कसरत त्या करत असतात. तर मला असं विचारायचं आहे की महिलांचं आरोग्य याविषयी तुम्ही काय सांगाल आणि कशा पद्धतीनं त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, काय सांगाल याबद्दल? महिलांची आरोग्य पहिल्यांदा ह्यासाठी मी एक गोष्ट आपणाला सांगू इच्छिते की त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पडेल की का नियमित म्हणजे आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे. एक मनुष्य असतो, त्याचं पण स्वप्न असतं की सुंदर बंगला असावा, गाडी असावी आणि तो धडपड करून त्याचं स्वप्न पूर्ण करतो आणि ज्या दिवशी तो त्या घरात राहायला जातो त्याच दिवशी त्याचा आत्मा त्याला परत न्यायला येतो. तर तो म्हणतो, अरे मला का घेऊन चालला आहेस तू, मी तर आत्ताच कुठं माझं बंगल्यामध्ये नवीन राहायला आलो आहे, त्या सुखसुविधा उपभोगायच्या आहेत मला. तर तो आत्मा हसतो, म्हणतो, अरे तू तुझ्यासाठी बंगला सुखसोयींनी युक्त बंगला मजबूत बंगला बांधलास, पण मी ज्या शरीररूपी घरात राहतोय त्या घराचं काय, त्या घराकडं तू कधी लक्ष दिलंयस का? या शरीररूपी घरामध्ये किती त्याच्या भिंती ढासळल्यात, त्याचा पाया कमकुवत झाला आहे, त्याला कित्येक रोगांनी म्हणजे सर्व रोग आमंत्रित म्हणजे झालेले असल्यामुळं तो खिळखिळा झाला आहे शरीर आणि मी ह्या घरात राहू शकत नाही आहे. त्यामुळं मला जाण्यासाठी दुसरा पर्याय नाही आहे आणि ह्या गोष्टीसाठी कारणीभूत तूच आहेस. कारण तू जर तुझ्या शरीराकडं लक्ष दिलं नसतंस, लक्ष चांगलं दिलं असतंस, घर ते मजबूत शरीर चांगलं आरोग्य ठेवलं असतंस तर मला जाण्याचं काय हेच नव्हतं. त्यामुळं ही गोष्ट आपल्याला बरंच काही सांगून जाते
की आपण फक्त बाहेरच्या गोष्टींच्याकडेच लक्ष देतो, आपल्या शरीराकडं आरोग्य कसं काळजी घ्यावी, काय घ्यावी ह्याच्याकडे इतकं लक्ष देत नाही. आणि ह्या नियमित तपासण्या आहेत की ज्या आपल्याला रोगापासून बचाव करण्यासाठी उपयोगी ठरतात, की रोग बरा करण्यापेक्षा तो रोग होऊ नये म्हणून जर आपण अगोदरच काळजी घेतली, त्याच्यावर जर पैसे खर्च केले तर पुढचा आपला हॉस्पिटलचा खर्च वाचू शकतो. परत आपल्या कुटुंबाचं जर एखादा माणूस आजारी असेल तर ते अख्खं कुटुंब डिस्टर्ब होतं, त्यांना मानसिक त्रासातून जायला लागतं. म्हणजे पैशाचा पण खर्च आहेच. तर एखादा मुलगा कमवता असेल तर त्याचं प्रॉडक्टिव्हिटी कमी होती, कारण त्याचा वेळ सगळा हॉस्पिटलमध्येच जाणार, धंदापाणीकडे लक्ष नाही देता येणार. तर असा सर्वांगीण आपण जर विचार केला तर नियमित आरोग्याची तपासणी करणे हे किती महत्त्वाचे आहे हेच आपण स्वतःच आत्मपरीक्षण करून त्याच्यावर अंमलबजावणी करावी असं मला वाटतं. मॅडमने अतिशय छान सांगितलं की महिलांनी आरोग्य सांभाळत असताना बाकी सर्व गोष्टी आहेतच, पण पहिला आरोग्याचं, जर तुमचं आरोग्य सुदृढ असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकता असं त्यांचं एकत्रित सांगणं होतं. मला असं विचारायचं आहे की हे सगळं करत असताना प्रत्येकाला वाटत असतं की सगळं मिळावं आणि आरोग्यही चांगलं राहावं, पण आरोग्य सांभाळत असताना तणाव व्यवस्थापन जे आहे, तणावग्रस्त जे आपण होतो, जर काही रोजचं रहाटगाडगं आहे हे सांभाळत असताना जो तणाव होतो किंवा मानसिक आरोग्य जे बिघडतं, ह्याला हेल्दी पर्सनचे फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ अँड स्पिरिच्युअल हेल्थ. तर ह्या चारही आपण फिजिकल हेल्थसाठी आपण खूप व्यायाम करतो, त्याच्याकडं चांगले अन्न खातो. ही हार्टफुलनेस पद्धती जी आहे ती आपल्याला दोन्ही सायंटिफिकली अँड स्पिरिच्युअली निगडीत आहे आणि ती आपल्या शरीरावर फिजिकल शारीरिक पण त्याचा इफेक्ट होतो, मेंटली पण आपण बॅलन्स राहतो. आणि जसं की आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याकडे फेरारी कार आहे, वाढवायचं, नातेसंबंध जपायचे. म्हणजे हे भयानक एक मॅडम म्हटल्या तसं तारेवरची कसरत आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे चारही बाजूनी स्वतःला सक्षम बनवायचं आहे असं मला वाटतं. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आध्यात्मिक मार्गावर कशा काय वळलात आणि तुमचे आई किंवा वडील आध्यात्मिक होते का? त्यांच्याबद्दल एक आठवण म्हणून काय सांगाल? आणि जेव्हा तुम्ही
तुमचं पॅथॉलॉजी हे करिअर सांभाळत असताना ते करिअर सांभाळत तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात? मी लहानपणापासून तशी खूप धार्मिक होते. म्हणजे प्रत्येक देवाला त्या वाराला जाऊन त्या देवळात जाऊन मी हे नमस्कार करायचे, वाचन करायचे. म्हणजे घरचं वातावरण पण खूप धार्मिक होतं, पण अगदी अतिरेक नव्हता, तेवढ्यापुरतंच. पण नंतर MBBS झाल्यानंतर पॅथॉलॉजी झालं आणि नंतर मग करिअरचं पार्ट आला. त्यावेळी पण खूप तणाव होता, लग्न वगैरे, म्हणजे सगळ्या करिअर कसं डेव्हलप करायचं ह्या सगळ्या गोष्टींचा ताणतणाव इतका होता. आणि नशिबाने मला हे हार्टफुलनेस, जे पूर्वी सहज मार्ग या नावाने ओळखले जायचे, ह्याचं इंट्रोडक्शन झालं आणि मी त्या मार्गाकडे वळले. कारण मला मनःशांती पाहिजे होते आणि ती खरोखर मिळाली. म्हणजे त्यानंतर मी मागं वळून बघितलं नाही आहे. जसं मी सहज मार्ग किंवा हार्टफुलनेसची प्रॅक्टिस चालू केली, ध्यान पद्धती आहे, ह्याच्यावर संध्याकाळी क्लिनिंगची प्रोसेस, सफाई आणि रात्री प्रार्थना, ह्या 3 गोष्टी आपलं आयुष्य बदलून जातं. आणि ह्या रूट कॉजला जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे इथं काय मंत्रतंत्र जप काही नाही आहे. हे रूट कॉज आपल्या प्रत्येक कॉन्शियसनेसवर परिणाम करतं, आपल्या चेतनेचा स्तर वाढवतं. आणि त्यामुळं आपल्यातल्या आणि हृदयावर ध्यान करण्यामुळं आपल्या हृदयाच्या भावनांचा स्तर उंचावतो. म्हणजे इट इज अ सायंटिफिकली बेस्ड मेडिटेशन आहे. आणि त्यामुळं मी आता देवळात वगैरे म्हणजे एवढं नाही जात. आणि आपण स्वतःमध्येच तो ईश्वराचा अंश आहे, स्वतःच त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करणे, ईश्वरासारखं बनणे, हे ह्या हार्टफुलनेसची प्रिन्सिपल म्हणजे तत्त्व आहे. तर मला बाहेर बघण्याची आवश्यकता वाटत नाही. अणमने अतिशय छान सांगितलं की देवळात देव बघण्यापेक्षा स्वतःमध्येच ईश्वर आहे आणि त्याला कधी ना कधी अध्यात्माच्या मार्गातून, अर्थात हार्टफुलनेसनं ते स्वतः करतात, त्या मार्गातून ईश्वर स्वतःमध्ये पहिला निर्माण केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या हार्टफुलनेसच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे. माझा प्रश्न असा राहील की अध्यात्म महिलांना आरोग्याबरोबरच अध्यात्माकडे कसं वळवलं पाहिजे आणि अध्यात्मामुळे आरोग्य कसं सुधारेल आणि दोन्हीचा सहसंबंध जोडताना तुम्ही काय सांगाल? अगदी छान प्रश्न विचारला आहे. ह्याच्यावर बोलायचं झालं तर खूप बोलता येईल. नुकतंच आमचे जे ग्लोबल गाईड आहेत कमलेशजी पटेल यांनी स्पिरिच्युअल अनाटॉमीचं एक पुस्तक लिहिलं आहे. आता ते मराठीत पण त्याचं भाषांतर झालेलं आहे. तर ह्या स्पिरिच्युअल अनाटॉमीमध्ये आपल्या आत्म्याची जर्नी, प्रवास आणि त्याचं अनाटॉमी, आपल्या शरीरामधले त्याचे अनाटॉमी, ह्याबद्दल इतकं छान लिहिलेलं. जर तुम्हाला जास्त त्याच्याबद्दल माहिती खरोखरच घ्यायची असेल तर तुम्ही ॲमेझॉनवर हे पुस्तक मागवू शकता. तर स्पिरिच्युअल अनाटॉमी म्हणजे काय, तर ज्या भावना आहेत त्या सगळ्या हृदयात. आपण जेव्हा भीती वाटते तेव्हा हृदय धडधडतं. आपल्याला जेव्हा खूप टेन्शन येतं, राग येतो, काहीतरी दुःखद घटना घडते, तेव्हा आपण हृदयात किती जडपणा फील करतो. आणि जेव्हा आनंदी समाधानी असतो तेव्हा हृदय किती हलकं वाटतं. तर हृदय म्हणजे फिलिंग ब्रेन आहे आणि माइंड इज अ थिंकिंग ब्रेन. तर जेव्हा भावना जेव्हा काबूत असतील किंवा हृदयामधल्या क्वालिटीज ज्या भावनांच्या आहेत, जसं त्यागवृत्ती आहे, सहनशीलता आहे, काइंडनेस, दयाळूपणा, कंपॅशन, एम्पॅथी, ह्या सगळ्या आपल्या हृदयातून. ज्यावेळी तुम्ही हृदयावर ध्यान करता, जे जे मूळ ईश्वरीय ऊर्जा, जे त्या आत्म्याचं पोषक खाद्य आहे. आपण त्याच्याकडे कधी बघतच नाही, आपण फक्त स्वतःसाठीच खातो पितो. पण त्या आत्म्याचं पण पोषक खाद्य आहे ना, ती ऊर्जा. आणि ती कधी मिळणार? मी त्याच्याकडे लक्ष दिलं तरच मिळणार आहे, मी त्याच्यावर ध्यान केलं तरच ती ऊर्जा मला मिळणार आहे. आणि जेव्हा ती ऊर्जा त्या हृदयाला मिळते किंवा त्या आत्म्याला मिळते, तेव्हा त्याच्या क्वालिटीज. आपण आत्मा कधी चिडचिड, अशांत असं म्हणतो का? म्हणजे आपण तसं बनत जातो. तो आत्मा त्याच्या मूळ स्वरूपात
आणि त्याच्या मूळ स्थितीमध्ये राहण्यासाठी ही आमची साधनं आहे. म्हणजे जसं पाण्याचा थेंब जर सागरामध्ये बुडाला तर त्याला थेंब म्हणतात का? कारण तो मर्ज होतो, कारण त्याला सेम क्वालिटीज आहेत पाण्याची. जर ऑइल असेल, मी जर आतून त्या आत्म्याचं ऑइल केलं तर तो परमात्म्यामध्ये कसा मर्ज होईल आणि त्याची क्वालिटीज आपल्यात कशा येणार? महिलांनी स्वतःमधील सकारात्मक ऊर्जा तेवत ठेवण्यासाठी किंवा सकारात्मकता जागरूक ठेवण्यासाठी नेमकी कोणती साधना केली पाहिजे, काय सांगाल मग? हां, सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी पहिल्यांदा आपण एक हे करूया. मोबाईलचा डाटा हँग झाला तर नवीन त्यात आपण घालू शकतो का? तो डिलीट केल्याशिवाय आपण तो चालू होतो का? तसंच आपल्या माइंडचे 3 प्रकार आहेत. सबकॉन्शियस माइंड, सुप्रा कॉन्शियस आणि लिव्हिंग कॉन्शियस. म्हणजे चेतनेचे जे स्तर आहेत ते. तर आपला लिव्हिंग कॉन्शियसनेस, चेतनेचा स्तर एकदम कागदासारखा आहे. आणि जसं तो वाढत जाईल तसं आपल्यातल्या ह्या क्वालिटीज म्हणजे टॉलरन्स, आपण बाकीच्या ज्या म्हटल्या कॉन्शियसनेसचं, म्हणजे जसा एखादा माणूस जमिनीवर असेल तर त्याचं परिक्षेत्र तो एवढ्याच ठिकाणी बघेल जेवढं त्याला डोळ्यासमोर. पण जसा तो उंच इमारतीवर उभा राहिला तर तो त्याचं विस्तार बघण्याचं विस्तारित जी हे आहे परिक्षेत्र ते खूप मोठं असणार आहे. तर ह्या हार्टफुलनेस क्लिनिंग सफाईची एक पद्धत आहे आमच्याकडे की संध्याकाळी आपण सगळं काम झाल्यावर आपली आंतरिक सफाई करतो आणि प्रत्येक विचार आहे ना तो बीज रूपामध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेला असतो. अशा दिवसाला आपल्याला 80-90 हजार विचार येत असतात आणि ते त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक घनदाट जंगल बनलेलं असतं. कारण एखादा विचार, एखादी घटना मी त्याच्यावर रिपीटेड विचार केला तर त्या बीज अंकुरतं आणि तो एक वटवृक्ष बनतो. असे आपले पास्ट लाईफचे पण त्यातमध्ये हे असतात बीज, वटवृक्ष. आणि मग आपल्या मनाच्या टेंडन्सीज, वृत्ती तयार होतात. म्हणजे कसं डिप्रेशन, अँझायटी, चिडचिडा. कारण हे सगळं त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये घनदाट जंगल बनवून ते आपल्या बाहेर आउटवर्डली ते टेंडन्सीज बदलतात आपल्या. तर ह्या क्लिनिंगमध्ये आपण ते सगळं धुराच्या रूपाने पाठीमागून एक विल पॉवर लावून ते सगळे छाप आपण बाहेर काढतो. आपल्याला हलकं वाटतं आणि ती जी पोकळी आहे ती ईश्वरीय ऊर्जेने किंवा मूळ स्तोत्रातली त्या ईश्वरीय ऊर्जेने ते भरून टाकतो. त्यामुळं आपले माइंड बॅलन्स राहतं, मन शांत, फोकस आणि संतुलित राहण्यास ही अगदी प्रभावी पद्धत आहे. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. महिला सगळंच काही सांभाळू शकत नाही, पण त्यांची इच्छा असते की हे सगळं सांभाळता आलं पाहिजे. हे सगळं की त्यांनी त्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि त्यांनी ते अवलंबलं पाहिजे. यासाठी थोडक्यात की त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की बाबा या गोष्टीसाठी मी किमान वेळ काढू शकते आणि माझ्या समाधानासाठी किंवा माझ्याकडे संयमित वृत्ती येण्यासाठी या टेक्निकचा उपयोग मी करणार. अशी काही टेक्निक आहे का? आणि महिला दिनाच्या माध्यमातून आपण त्यांना काय सांगाल अशा महिलांना ज्यांना खरोखरच बाबा मनाची अस्थिरता आहे किंवा अस्थिर स्वभाव झालेला आहे, संयमित बाणा नाही आहे, विचारांची तीव्रता नेहमीपेक्षा रोजच्या व्यवहारात जास्त आहे, अशा महिलांना काय सांगाल ज्या संघर्षात जगत आहेत? अशा संघर्षित महिलांसाठी हार्टफुलनेस ध्यान पद्धती आपल्याला सकाळी मेडिटेशनसाठी एक 15-20 मिनटं काढले, संध्याकाळी सफाईसाठी एक 15-20 मिनटं काढले आणि रात्री आपली प्रार्थना आहे ती एक 5 मिनटाचीच आहे. पण ती आपल्याला अंतर्मनाशी जोडून आपल्या अंतर्मनाशी नातं मजबूत करण्यास खूप मदत करते. आणि ज्यावेळी आपलं अंतर्मन मजबूत होईल त्याचवेळी आपल्याला सगळ्यांना माफ करण्याची कपॅसिटी आहे. म्हणजे करेक्ट थिंकिंग
म्हणजे योग्य विचार, योग्य समजूतदारपणा आणि जीवनाकडे बघण्याचा प्रामाणिक दृष्टिकोन, ह्या 3 गोष्टी आपलं लाईफ सहज सोपं बनायला खूपच आवश्यक आहे. आणि हा आपल्यामध्ये येणार समजूतदारपणा, योग्य मला राईट डिसिजन घ्यायचं आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे. जोपर्यंत आपण हृदयाचं ऐकत नाही तोपर्यंत आपण असे चंचल आणि हे म्हणत चांगलं, पण हृदयापासून जो आपण निर्णय घेतो तो आपल्याला कायमचं शांतता आणि आनंद देत असतो. तर ह्या हार्टफुलनेस ध्यान पद्धतीमध्ये आपण हृदयापासून ऐकण्याची कपॅसिटी आपली वाढवली जाते. आणि क्लिनिंगमध्ये सफाई, संध्याकाळी सफाई करून आपल्याला अनवॉन्टेड बीज काढून टाकली जातात आणि आपले वीक पॉईंट्स गेट थिकन्स आणि स्ट्रॉंग पॉईंट्स गेट स्ट्रेंथन्स, म्हणजे आपल्याला कणखरपणा फेस करण्याची चेअरफुल ॲक्सेप्टन्स येते. आनंदीपणे कुठल्याही गोष्टींची स्वीकारता हे जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण बाहेरच्या परिस्थितीला नाही बदलू शकत. माझ्या मनासारखं मी बाहेरच्यांना नाही करू शकत, पण त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मला तयार व्हायला पाहिजे आतून. आणि त्यासाठी माझं हृदयाचं ऐकणं, क्लिनिंग करणं, रात्रीची झोपेची प्रेयर. रात्री झोपताना आपण प्रेयर करतो, कारण रात्री झोपतानाच ना आपण अख्ख्या लाईफचा विचार करत झोपत असतो. माझ्या पास्टमध्ये काय झालं, फ्युचरमध्ये, माझ्या आत्ताच्या लाईफमध्ये काय. आणि तो जो इफेक्ट आहे तो आपल्या प्रत्येक शरीरातल्या पेशीवर दुष्परिणाम करत असतो. म्हणजे त्या टॉक्सिक निर्माण करून आपण त्यात झोपत असतो. आणि जर ही प्रेयर केली तर आपण त्या डिवाईन म्हणजे ईश्वरीय तत्वामध्ये बुडून जातो. म्हणजे आपलं मन, शरीर आणि आत्मा त्या ईश्वरीय तत्वाने व्यापून जातो आणि आपल्या प्रत्येक शरीरातल्या पेशी क्लीन म्हणजे प्युअर होतात, पवित्र होतात. आणि त्यामुळे सकाळी उठताना आपण एक वेगळीच ऊर्जा घेऊन उठतो. परत सकाळी हे मेडिटेशन करून हृदयाच्या आत्म्याला म्हणजे आपल्या आत्म्याला प्राणाहुती डेव्हलप तेजोमय करतो. म्हणजे हे तिन्ही एकमेकाशी इतके इंटर रिलेटेड आहेत. आणि म्हणजे ज्या महिला ह्या करतील, एक अर्धा पाऊण तास जर दिवसातला जर त्यांनी स्वतःसाठी ह्या पद्धतीसाठी दिला ना तर त्यांचं आयुष्य खूप आनंदी, सहज, सुंदर बनेल असं मी खात्रीने सांगू शकते. लास्ट क्वेश्चन असेल हा माझा. महिलांना आरोग्य आणि आध्यात्मिक संतुलनासाठी काय संदेश द्याल? आणि ज्या महिलांना हार्टफुलनेससाठी म्हणजे हार्टफुलनेसला यायचं असेल किंवा हार्टफुलनेसच्या माध्यमातून आध्यात्मिक गोष्टीकडे वळायचं असेल त्यांना तुमचा ॲड्रेसही सांगा. मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनं हार्टफुलनेससाठी एकदा तरी जावं. सो त्यांना पण तुमचा ॲड्रेस पण सांगा जेणेकरून ज्या महिलांना आवश्यक आहे त्या येतील. हार्टफुलनेस ही म्हणजे काय म्हणतात त्याला, कुठलाही चार्ज आकारत नाही. हार्टफुलनेस मेडिटेशन घ्यायला ही फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला मिळते. फक्त त्यांचा इंटरेस्ट महत्त्वाचा आहे, करण्याचं इंटरेस्ट पाहिजे, इच्छा पाहिजे, बाकीचे काय हे नाही आहे. आणि आता लिव्ह 360 नावाची अजून एक कन्सेप्ट ह्याच्यामध्ये आलेली आहे की जी आपली फिजिकल, मेंटल अँड स्पिरिच्युअल हेल्थ ह्या तिन्ही हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी एक दिवसातला त्यांनी 1 तास जरी दिला, कारण आपल्याला ह्या सगळ्या तणावातून मुक्त व्हायचं असेल आणि शारीरिक आरोग्य आणि अध्यात्म पण प्रगती करायचं असेल तर जसं पक्षाचे 2 पंख मजबूत असतील तरच तो पक्षी उंच भरारी येतो. म्हणजे आपल्या लाईफचे 2 पंख आहेत, मटेरियल म्हणजे भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन. तर हे दोन्हीचा बॅलन्स म्हणजे दोन्ही पंख मजबूत असतील तरच आपण उंच भरारी घेणार आहे, आपण जीवनामध्ये प्रगतीचा आलेख वाढवू शकतो. तर ह्याच्यासाठी लिव्ह 360 नावाची अजून एक आमच्याकडे एक सेशन्स आहेत की जे सकाळी आपण व्यायाम ऑन प्रिन्सिपलवर आहे. ई म्हणजे एक्सरसाइज अँड योगा, ए म्हणजे ॲटिट्यूड म्हणजे आपला हेल्थविषयीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्यामध्ये यायला पाहिजे, आपलं ध्येय वाढायला पाहिजे की हां मला हेल्दी बनायचं आहे, म्हणजे तो ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे खूप.
आर मीन्स रेस्ट अँड रिकव्हरी आणि एन न्यूट्रिशन. तर व्यायाम, आहार, योग्य व्यायाम, योग्य आपलं स्लीप पॅटर्न पाहिजे, झोपेचं, कारण झोप खूप महत्त्वाची आहे. ती जर व्यवस्थित असेल तरच आपलं त्याचा टॉक्झिन्स तयार होत नाहीत ब्रेनमध्ये आणि आपण फ्रेश ब्रेन चांगल्या कंडिशनमध्ये ठेवू शकतो. तर ही लिव्ह 360 मला वाटतं की खूप प्रभावी अशी पद्धत आहे. हार्टफुलनेस ललाबाई सेशन असतात संध्याकाळी, की जे टॉक्झिन्स म्हणजे इमोशनल डिटॉक्सिफिकेशन करतं. कारण इमोशनल डिटॉक्स होणं तसं एवढं सोपं नाही आहे, पण हे उपाय आपल्याला विज्ञानाच्या आधारावर घेतलेले आहेत. इमोशनल डिटॉक्समध्ये आपलं फिअर डिटॉक्स, भीतीचं पण आपल्यामध्ये भीतीची लेवल कमी होऊ शकते. अँगर डिटॉक्स, राग नियंत्रित होतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला बाहेर इतक्या सहजपणे नाही उपलब्ध होऊ शकते. तर सर्व अँगलनी 360 डिग्री अँगलनी सर्व बाजूंनी जर महिलांना सक्षम, कणखर बनायचं असेल, आनंदी जीवन जगायचं असेल, कारण त्यांच्यावर भरपूर जबाबदाऱ्या आहेत, तर मला वाटतं हे लिव्ह 360 डिग्री आणि हार्टफुलनेस मेडिटेशनचं दोन्हीचा जर समन्वय घडवला तर त्यांना कुठलाही अवघड नाही आहे, कुठलाही टास्क जीवनात प्रगती करण्यासाठी. आज 8 मार्च महिला दिनानिमित्त डॉक्टर वंदना पवार आपल्याकडे आल्या होत्या, ज्यांनी आरोग्याचं महत्त्व तर पटवून दिलंच, पण हार्टफुलनेसच्या माध्यमातून स्त्रिया आपलं आरोग्यच नाही तर मन, आपली आध्यात्मिक बाजू कशा पद्धतीनं स्ट्रॉंग करून महिला ताणतणावमुक्त होऊ शकतात हे देखील त्यांनी याचं महत्त्व आज या महिला दिनाच्या माध्यमातून सर्वांना पटवून दिलं. आज तारा न्यूजच्या माध्यमातून त्या इथे आल्या, मी त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानते आणि तारा न्यूजच्या वतीने महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद.